नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुराण कथा या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। तर बघा, नेमकं तुकाराम बीज म्हणजे काय याची आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, आजच तुकाराम बीज आहे आणि नेमकं तुकाराम बीज दिवशी नेमकी काय घटना घडते ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की तुकाराम बीज म्हणजे काय आणि त्या दिवशी काय चमत्कार घडतो। तर बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस। यालाच तुकाराम बीज असं म्हटलं जातं। फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते। हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते। हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरु तुकाराम लोककवी होते। मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले। संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे। सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो। देहूला संत तुकाराम महाराज येथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे। आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो, पण इतर वेळेला हा जो वृक्ष आहे तो अजिबात हलत नाही। फक्त तुकाराम बीज दिवशीच हा वृक्ष भर दुपारी 12:02 तो वृक्ष हलतो आणि खरोखरच यावेळी प्रत्यक्ष याची अनुभूती सहस्त्र भक्तजन घेत असतात। तर अशा प्रकारे आपण तुकाराम बीज विषयी माहिती पाहिलेली आहे आणि खरोखरच आज देहूमध्ये हा चमत्कार घडतो। जर तुम्हाला हा चमत्कार पाहायचा असेल तर तुकाराम बीज दिवशी तुम्ही नक्की देहू गावाला भेट द्या आणि त्या गावामध्ये नांदुरकीचा वृक्ष आहे आणि तो वृक्ष फक्त आजच्याच दिवशी कसा हलतो हे तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊनच बघा। चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग, अशा छान छान कथा ऐकण्यासाठी, संतांच्या देवांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला त्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। चला तर मग, असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।